Hello, students. During the last audio lecture, we did see the skill of mind mapping activity. How to develop this skill, or what way should we prepare a mind mapping skill? That was 3.2, and now we are looking towards the next chapter, that is 3.3, note making. In this note making, here we are going to focus on the icebreakers on page number 147. Textbook page, you must keep it open in front of you while listening this lecture. Icebreakers. Here, let us complete the web. We take notes ऑफ. आपण नोट्स घेतो. नोट मेकिंगमध्येच नोट टेकिंग हा भाग आहे. नोट टेकिंग आणि नोट मेकिंग दोन महत्त्वाचे भाग आहेत. आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. पहिल्यांदा इथं काय म्हटलेलं आहे, वी टेक नोट्स ऑफ. आपण नोट्स घेतो. कसे नोट्स घेतो, म्हणजे नोट्स लिहून घेतो, नोट्स टेकडाऊन करतो, त्यालाच म्हटलं आहे वी टेक नोट्स ऑफ. इथं त्यांनी म्हटलेलं आहे एक स्पीच, इथं त्यांनी सांगितलेलं आहे एक स्पीच त्यांनी सांगितलेलं आहे, नमूद केलेलं आहे. तर स्पीचचं आपण दिलेलं आहे त्यांनी. राहिलेले 3 काय भरायचे आपल्याला इथं. इथं स्पीच असेल, एनी लेक्चर असेल, एनी गायडन्स असेल, गेस्ट लेक्चर असेल, मोटिवेटिंग लेक्चर असेल, किंवा एखादं आध्यात्मिक लेक्चर असेल. कुठलंही लेक्चर असेल की ज्या लेक्चरला स्वतः आपण अटेंड होतो आहे, त्याचं महत्त्व आपल्याला जाणून घेत असताना त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण कागदावरती शॉर्टमध्ये लिहून काढणं, त्याला नोट टेकिंग म्हटलेलं आहे. परत मग इथं या पॉईंटमध्ये बुक असेल, एखादं मटेरियल असेल, रिटर्न स्वरूपाचं पुस्तक असेल, लेसन असेल, इथं खाली लेसन असेल, एखादा आर्टिकल असेल, लेख असेल, तर त्याच्याही आपण नोट्स तयार करू शकतो. लिखित स्वरूपाच्याही नोट्स तयार करू शकतो. आणि डायरेक्ट वर्गामध्ये एखादं महत्त्वाचं लेक्चर सुरू असेल, सगळेच लेक्चर्स महत्त्वाचेच असतात, पण तरी तुम्ही ते लेक्चर ऐकत असताना तुम्हाला वाटत असणारे लेक्चर्समधील काही पॉईंट्स ऐकत ऐकत लिहून काढणं, ते नोट टेकिंग असं म्हटलेलं आहे. आणि पुस्तक, एखादं लेसन असेल, लिखित स्वरूपाचं मटेरियल असेल, पॅसेज असेल, पॅरेग्राफ असेल, लिखित स्वरूपाच्या मटेरियलवरून जर तुम्ही स्वतः नोट्स काढत असाल, नोट्स लिहून काढत असाल व्यवस्थित डिटेल फॉर्ममध्ये, तर त्याला म्हटलेलं आहे नोट मेकिंग. म्हणजे नोट टेकिंग, टेकिंगला तुमचं मटेरियल आहे ऑनगोईंग लेक्चर, तुमच्यासमोर सुरू असणारं ऑनगोईंग लेक्चर, दॅट इज द मटेरियल फॉर नोट टेकिंग, TAKING, टेकिंग, नोट टेकिंग. आणि नोट मेकिंगसाठी तुमचं मटेरियल असेल लिखित स्वरूपाचं, एखादं पुस्तक असेल, पॅरेग्राफ असेल, लेसन असेल, एखादा आर्टिकल असेल, लेख असेल, लिहिलेला लेख असेल, तर तो लेख, त्या लेखावरील किंवा एखाद्या धड्यावरती नोट्स लिहित असाल तुम्ही स्वतःहून, पहिल्या पॅरेग्राफपासून शेवटच्या पॅरेग्राफपर्यंत त्यातले महत्त्वाचे मुद्दे शोधून काढून लिहित असाल, तर त्या पुस्तकाच्याद्वारे, लेसनच्याद्वारे नोट्स लिहून काढणं, त्याला म्हटलं जातं नोट मेकिंग, MAKING, नोट मेकिंग. हा अतिशय महत्त्वाचा फरक आहे. नोट टेकिंग आणि नोट मेकिंगमध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे नोट टेकिंग करता ऑन गोईंग लेक्चर, तुम्ही एखादं लेक्चर ऑन गोईंग, समोर सुरू असणारं लेक्चर ऐकत ऐकत कागदावरती महत्त्वाचे मुद्दे लिहून काढता शॉर्टमध्ये, तुम्हाला वाटेल तशा पद्धतीनं रनिंग लिपीमध्ये वगैरे शॉर्टमध्ये ते मुद्दे लिहिणं, दॅट इज कॉल्ड नोट टेकिंग. हा महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायचा आहे तुम्ही. आणि नोट मेकिंग करता मात्र तुम्हाला तुमच्यासमोर, तुमच्याजवळ पुस्तक असेल, लेसन असेल, धडा असेल, एखादा लेख असेल, म्हणजे लिखित स्वरूपाचं मटेरियल तुमच्याजवळ असतं आणि त्यावरून तुम्ही नोट्स तयार करत असता. त्या स्वतःच्या नोट्स तयार करणं, याला म्हटलेलं आहे नोट मेकिंग. आणि ह्या नोट्स तयार करत असताना तुमच्याजवळ असलेलं जे काही मटेरियल आहे, लेसन असेल, तो लेसन तुम्ही परत परत वाचू शकता. आणि वाचन
चालू असताना त्यातले महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लिहून काढत असता, तो परत परत तुम्ही रिव्हिजन करू शकता. म्हणजे हे झालं नोट मेकिंगचं स्किल. तर पुढं बघूया आपण. डिस्कस इन ग्रुप्स व्हाय यू टेक नोट्स. तुम्ही नोट्सच का घेता? त्यांनी एक पहिलं सोडवलेलं आहे. इम्प्रूव्हमेंट इन लिसनिंग बिकम्स ॲन ॲक्टिव्ह प्रोसेस. गुड. इम्प्रूव्हमेंट इन लिसनिंग, श्रवणामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं. आता तुम्हाला वाटत असेल ऐकण्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायची आहे? येस, हे महत्त्वाचा मुद्दा आहे. नथिंग इज युजलेस हिअर. इम्प्रूव्हमेंट इन लिसनिंग म्हणजेच काय की केअरफुल लिसनिंग इज इम्पॉर्टंट हिअर. नो डाऊट ऑल ऑफ यू लिसन, बट हाऊ मेनी ऑफ यू लिसन केअरफुली, दिस इज इम्पॉर्टंट. म्हणजे ऐकण्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट करणं, श्रवणाची प्रगती करणं, काळजीपूर्वक ऐकणं, ऐकलेलं लक्षात ठेवणं, लक्षात ठेवलेलं परत आठवून लिहिता येणं, त्याला म्हटलेलं आहे इम्प्रूव्हमेंट इन लिसनिंग बिकम्स ॲन ॲक्टिव्ह प्रोसेस. जर तुम्ही केअरफुल लिसनिंग करत असाल, जरी लिसनिंग याला पॅसिव्ह प्रोसेस म्हटलं गेलं असलं, लिसनिंग म्हणजे जो एखाद्या वर्गात लेक्चर सुरू असेल त्या लेक्चरमध्ये स्वतः टीचर ॲक्टिव्ह असतात, सगळे विद्यार्थी पॅसिव्ह असतात म्हणजे निष्क्रिय असतात, ते कुठल्याच ॲक्टिव्हिटी करत नाहीत, फक्त ऐकत असतात. मग हे ऐकणंसुद्धा ॲक्टिव्ह करण्यासाठी केअरफुल लिसनिंग अपेक्षित आहे. काळजीपूर्वक श्रवण करणं, ऐकलेलं कळलं पाहिजे, अर्थ समजून, तो कन्सेप्ट समजून, ती इमेजरी, ती प्रतिमा, ती आयडिया, ती कल्पना व्यवस्थित जसं शिक्षक समजावून सांगतात, जे शिक्षकांना कळवायचं आहे तुम्हाला तेच तुम्ही कळवून घेणं, समजून घेणं, जे समजवायचं आहे तेच समजून घेणं, याला म्हटलेलं आहे केअरफुल लिसनिंग. आणि हे जर केअरफुल लिसनिंग असेल तर त्यालाच इम्प्रूव्हमेंट म्हटलेलं आहे किंवा ॲक्टिव्ह प्रोसेस ऑफ लिसनिंग म्हटलं गेलं आहे. हे पहिलं सोडवलं आहे तुमच्याकरता. आता पुढचं राहिलेले 3 बॉक्स आपल्याला फिलअप करायचे आहेत. व्हाय टेक नोट्स. तर आता इथं आपण एज्युकेशनल पर्पजसाठी नोट्स घेतो म्हणजे इथं काय लिहू शकता तुम्ही? फॉर गुड एज्युकेशनल परफॉर्मन्स. इथं तुम्ही काय लिहू शकता? एज्युकेशनल परफॉर्मन्स. फॉर एज्युकेशनल परफॉर्मन्स. इथं मी लिहू शकत नाही, तुम्ही ऐकून लिहू शकता. एज्युकेशनल परफॉर्मन्स. फॉर एज्युकेशनल परफॉर्मन्स. शैक्षणिक प्रगती करता, योग्य पद्धतीचं शैक्षणिक कार्य आपल्याकडून घडावं यासाठी नोट्स टेक करणं किंवा लिहून घेणं, नोट्स तयार करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, कुठला लिहू शकाल तुम्ही? युजफुल फॉर रिव्हिजन ड्युरिंग द एक्झाम. जर तुम्ही नोट्स काढल्या असतील तर त्या नोट्सचाच अभ्यास तुम्ही स्वतः एक्झामच्या दरम्यान करू शकता. एक्झामच्या आदल्या दिवशी यू कांट रीड होल बुक ऑर ऑल नोट्स. इन्स्टेड ऑफ दॅट यू मे मेक अ रिव्हिजन ऑफ युअर ओन नोट्स विच आर ड्रॉन बाय यू. तुम्ही स्वतः काढलेले नोट्स असतील तर त्याच्यावरती तुम्ही स्वतः रिव्हिजन करू शकता. रिव्हिजन केल्यानं परीक्षेमध्ये काय लिहायचं याचा अभ्यास तर अगोदर केलेला असतो. फॉर दॅट पर्पज यू हॅव टू टेक नोट्स ऑर मेक नोट्स. देन टू प्रेझेंट इन्फॉर्मेशन इन अ बेटर डायग्रॅमॅटिक फॉर्म. तुम्ही पॅरेग्राफमधली वाचलेली इन्फॉर्मेशन असेल तर ती एखाद्या चार्टच्या स्वरूपात, डायग्रॅमच्या स्वरूपात, समजा एखादी इन्फॉर्मेशन असेल पॅरेग्राफच्या किंवा ग्राफच्या स्वरूपात सुद्धा तुम्हाला मांडता येते. पर्जन्यमान समजा एका महिन्यामधलं तारखेनुसार 1 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत पाऊस वाढत गेला असेल तर किती तारखेला किती मिलीमीटर पडला तर त्याचा तुम्ही ग्राफ काढू शकता. म्हणजे ती पॅरेग्राफच्या स्वरूपात दिलेली माहिती ग्राफच्या स्वरूपात तुम्ही प्रेझेंट करू शकता. ग्राफ असेल, चार्ट असेल, आलेख असेल, पाय चार्ट असेल. समजा एखाद्या वर्गातील विद्यार्थी 5चं प्रमाण असेल मुलांचं, मुलींचं, 60% वर किती, 80% वर किती, 50% वर किती, फेल किती, ही इन्फॉर्मेशन जर पॅरेग्राफच्या स्वरूपात दिली असेल तर तुम्ही ती पाय चार्टच्या स्वरूपात काढू शकता. एक सर्कल काढून त्याच्यामध्ये 80% वरती पडलेली विद्यार्थी संख्या किती आहे त्यानुसार तुम्ही थिटा किंवा पाय चार्टचा जो काय फॉर्म्युला आहे तो वापरून तुम्ही पाय चार्ट तयार करू शकता. म्हणजे अशा डायग्रॅमॅटिक फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफॉर्म करणं यालासुद्धा नोट मेकिंग म्हटलेलं आहे. तर या पर्पजसाठी, या हेतूसाठी आपण नोट्स तयार करतो. हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर इथं बेटर नोट्स विल हेल्प यू रिमेंबर कन्सेप्ट डेव्हलप. बघा, बेटर नोट्स विल हेल्प यू. चांगल्या नोट्स तुम्हाला मदत करते कशासाठी? यू रिमेंबर कन्सेप्ट्स, त्यातल्या संकल्पना, महत्त्वाच्या कन्सेप्ट संकल्पना लक्षात ठेवण्याकरता.
डेव्हलप मिनिंगफुल लर्निंग स्किल्स, अर्थपूर्ण अध्ययन कौशल्य. म्हणजे अर्थपूर्ण पद्धतीचं लर्निंग म्हणजे अंडरस्टँडिंग बेस्ड लर्निंग डेव्हलप करण्यासाठी अँड गेन बेटर अंडरस्टँडिंग. येस, हा तर मेन हेतू आहे. यू मस्ट अंडरस्टँड इन अ परफेक्ट मॅनर और बेटर मॅनर ऑफ द टॉपिक. So, for that purpose, we have to make notes. Discuss in groups different styles or methods you use in your note making or taking. For example, to underlining important facts. इथं नेक्स्ट पेजवरती आपण काय मुद्दे पाहणार आहोत त्याच्यावरती नोट टेकिंग आणि नोट मेकिंगच्या संदर्भात पेज नंबर 148वरती टेक्स्टबुकच्या हा चार्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे नोट टेकिंग अँड नोट मेकिंगमध्ये. नोट टेकिंग बघा दोन्हीमधला थोडासा फरक आहे. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नोट टेकिंग कशी करायची आणि नोट मेकिंग कशी करायची. तर नोट टेकिंगसाठी काय आहे आता की पहिला पॉईंट, ओनली जॉटिंग डाऊन पॉईंट्स इन्व्हॉल्व्स नो साईट इंटरप्रिटेशन. ओनली जॉटिंग डाऊन म्हणजे लिहून काढणं. एखादं लेक्चर सुरू असेल त्यावेळेला जर महत्त्वाचे मुद्दे फक्त तुम्ही जॉट डाऊन करता. जॉट डाऊन म्हणजेच राईट डाऊन करता. ते राईट डाऊन करत असताना त्याच्यामध्ये साईट इंटरप्रिटेशन म्हणजे क्लिअर इंटरप्रिटेशन म्हणजे स्पष्टीकरण. क्लिअर इंटरप्रिटेशन किंवा स्पष्टीकरण असू शकत नाही. तुम्ही स्वतःच्या समजुतीसाठी शॉर्टमध्ये छोटे छोटे पॉईंट्स, इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहिलेले असतात. तर तेच नोट मेकिंगमध्ये काय केलेलं आहे, हेल्प स्टुडंट्स टू सी ईच पॉईंट क्लिअरली अलॉंग विथ इट्स लिंक ऑर कनेक्शन विथ ईच अदर. आता नोट मेकिंग ह्या पुस्तकाच्या आधारे किंवा एखाद्या लेसनच्या आधारे काढलेल्या असल्या कारणानं विद्यार्थ्याला ते मदत करतात. हेल्प स्टुडंट्स टू सी ईच पॉईंट क्लिअरली, प्रत्येक मुद्द्याला क्लिअर पाहण्यासाठी. कारण एखाद्या पॅरेग्राफमध्ये एखादा महत्त्वाचा मुद्दा आहे का नाही, तो महत्त्वाचा मुद्दा कसा आहे, त्या मुद्द्याकडं स्पष्टपणे किंवा क्लिअरली द स्टुडंट कॅन लुक टुवर्ड्स दॅट पॉईंट अँड ही कॅन लिंक ऑर कनेक्ट विथ अनादर पॉईंट. एका मुद्द्याचा दुसऱ्या मुद्द्याशी कसा सहसंबंध आहे, को रिलेशनशिप, तो विद्यार्थी जॉईन करू शकतो या नोट मेकिंगमध्ये. तो महत्त्वाचा पॉईंट आहे. दुसरा, नोट टेकिंगमध्ये व्हेरी लिटल चेंजेस आर रिक्वायर्ड. आता नोट टेकिंगमध्ये व्हेरी लिटल चेंजेस आर रिक्वायर्ड म्हणजे तुम्ही ऐकत असताना लेक्चर किंवा एखादं भाषण ऐकत असताना तुम्ही नोट्स लिहून काढत असताना त्याच्यामध्ये तुमच्याकडून जास्तीत जास्त चेंजेस अपेक्षित नसतात. पण नोट मेकिंगच्या बाबतीत मात्र तुम्ही लिहित असता ते मुद्दे डिटेलमध्ये. तुम्हाला वेळ असतो, भरपूर वेळ असतो नोट मेकिंगला. का तर तुमच्यासमोर एखादा लेसन असतो, त्या लेसनवरती तुम्ही स्वतः बसलेला असता नोट्स तयार करण्यासाठी. तुम्ही किती वेळ घेऊ शकता. त्यामुळे काय म्हणलेलं आहे, इझियर टू चेंज द नोट्स मेड. तुम्ही तयार केलेल्या नोट्स तुम्ही स्वतः चेंज करू शकता. तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीनं परत बदलू शकता, आणखी ॲड करू शकता, ड्रॉप करू शकता. हा महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा. त्यानंतर टेकिंग पॉईंट्स फ्रॉम वन सोर्स ॲट ए टाईम. वन सोर्स ॲट ए टाईम म्हणजे या ठिकाणी जे लेक्चर समोर आहे, वन सोर्स त्याला म्हटलेलं आहे. वन सोर्स हे महत्त्वाचा मुद्दा आहे. समोर तुमच्या एकच सोर्स असतं. जे लेक्चर सुरू असतं ते लेक्चरच एकच सोर्स असल्या कारणानं, स्रोत असल्या कारणानं ते ऐकत असताना एकदाच तुम्ही ऐकू शकता. तो लेक्चरर सगळेच महत्त्वाचे मुद्दे तुम्ही नोट डाऊन करताय म्हणून तुम्हाला लिहून देत बसत नाहीत. त्यांच्या लेक्चरमधले तुम्ही स्वतः ठरवायचे असतात हे मुद्दे. त्यामुळं तुम्हाला टेकिंग पॉईंट सोर्स ॲट ए टाईम तुम्हाला ते ऐकावं लागतं, ऐकून ठरवावं लागतं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच वेळेला तो महत्त्वाच्या मुद्द्यातले पॉईंट्स फक्त तुम्हाला नोट डाऊन करावं लागतात, रनिंग लिपीमध्ये लिहावे लागतात. इथं पुढं नोट मेकिंगमध्ये मात्र इट इन्व्हॉल्व्स द टेकिंग ऑफ पॉईंट्स फ्रॉम डिफरंट सोर्सेस. मग एखाद्या लेसनवरती नोट्स काढत असताना त्याच्याशी रेफरन्स बुक्सचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता आणि त्यावरून नोट्स किंवा इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्ही तयार करू शकता हे नोट मेकिंगसाठी. त्यानंतर लेस अंडरस्टँडिंग. आता या ठिकाणी लेक्चरचं एखाद्या शिक्षकाचं किंवा एखाद्या वक्त्याचं भाषण तुम्हाला परफेक्ट अंडरस्टँडिंग होईल असं नाही. त्यामुळे लेस अंडरस्टँडिंग आहे ते. परंतु इथं मात्र जे मटेरियल तुमच्यासमोर आहे नोट मेकिंग करता, ते नोट मेकिंगचं मटेरियल मात्र तुम्हाला मोर अंडरस्टँडिंग करता. तुम्ही ते परत वाचू शकता, अर्थ लावू शकता, डिक्शनरीचा वापर करू शकता. परंतु इथं मात्र या लेक्चरमध्ये
अवघड शब्द ऐकला, नाही अर्थ कळला तर तसंच सोडून द्यावा लागतो. परंतु इथं तुम्हाला एखादा अवघड शब्द असेल तर त्या ठिकाणी मात्र तुम्ही डिक्शनरी फॉलो करून प्रॉपर अंडरस्टँडिंग होऊ शकतं. हा महत्त्वाचा फरक आहे या ठिकाणी. पुढचा पॉईंट आहे, पॉईंट्स ऑर नोट्स आर रिटन इन फुल फॉर्म. पॉईंट्स किंवा नोट्स ह्या फुल फॉर्ममध्ये नसतात. पॉईंट्स गिवन बाय सोर्सेस आर टेकन डायरेक्टली. जे सोर्स आहे समोर सोर्स किंवा लेक्चर आहे त्याच्याकडून तुम्ही डायरेक्ट पॉईंट्स लिहून घेता. आणि नोट मेकिंगमध्ये मात्र नोट मेकिंग इज ऑफन इन शॉर्ट फॉर्म. हे मात्र शॉर्ट फॉर्ममध्येच आहे नोट मेकिंग. मग तुम्ही जसं पाहिजे तशा स्वरूपात तुम्ही नोट्स तयार करू शकता. डायग्रॅमच्या स्वरूपात, चार्टच्या स्वरूपात, पायचार्टच्या स्वरूपात वगैरे. ओनली गिव्ज द अर्ली कॉन्फिगरेशन फॉर द होल टॉपिक. आणि नोट टेकिंगमध्ये मात्र केवळ बाह्य स्वरूप आपल्याला प्राप्त होतं आपण काढलेल्या नोट्सचं. आणि इथं मात्र नोट मेकिंगमध्ये मात्र हेल्प्स द स्टुडंट्स इन कॅप्चरिंग इट्स मेन की. नोट मेकिंग स्वतः तुम्ही नोट्स तयार केलेले असल्याकारणानं किंवा करत असल्याकारणानं त्यातल्या मेन की किंवा मेन आयडियाज तुम्हाला लक्षात येऊ शकतात. देन नोट्स आर मेड फ्रॉम सोर्सेस. दे आर हँडमेड सिन्स द टाईम अवेलेबल इज लिमिटेड. इथं तुम्हाला टाईम मात्र लिमिटेड असतो. कारण का तो लेक्चरर तुमच्यासाठी थांबत नाही किंवा भाषण करणारा वक्ता तुमच्यासाठी तुम्ही लिहून घेता असं गृहीत धरत नाही. तुम्ही ऐकावं एवढंच त्याची अपेक्षा असते, लिहून घ्यावं अशी अपेक्षा नसते. त्यामुळे लिमिटेड टाईम अवेलेबल आहे. आणि इथं मात्र कन्स्ट्रक्टेड बाय द लर्नर देमसेल्स इन हँडमेड इन ऑर इन अ कम्प्युटर टाईप्ड फॉर्म. तुम्ही स्वतःच नोट्स तयार करणारे असल्याकारणानं तुम्ही किती वेळ नोट्स तयार करण्यासाठी वापरू शकता, फोकस करू शकता, पाहिजे तशा फॉर्ममध्ये तुम्ही लेखन करू शकता. देन नाव वी हॅव टू सी नोट मेकिंग and note taking. Here are important points I have written for you. You have to read it clearly, and after reading you will have the ideas about it. Note making कशाला म्हणायचं आहे आणि नोट टेकिंग कशाला म्हणायचं आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. नोट मेकिंग आणि नोट टेकिंग आणि मेकिंग इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे. तुम्ही हे वाचू शकता. यू कॅन अंडरस्टँड इन अ बेटर मॅनर. देन फॉर here is example. Here example is given to you. ते एक्झाम्पल आपण नंतर बघूया किंवा एक्झाम्पल बघा. या ठिकाणी काय रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द ट्री डायग्रॅम गिवन बिलो. तुम्हाला या प्रकारच्या नोट्स तयार करावं लागतील. अशा प्रकारे एक्झाममध्ये नोट्स तयार करा म्हणून प्रश्न विचारला जाईल. आणि त्यासाठी अनसीन पॅसेज असणार आहे. तर इथला पॅसेज हा अनसीन समजून तुम्ही अभ्यासायचा आहे. यू हॅव टू रीड दिस पॅसेज केअरफुली. देन हिअर आर सम blank places are given here, and these blank places you have to fill independently. Answers are already given here. These are answers. You may write down the same tree diagram in your notebook, and you have to complete this tree here in the form of answer. So this is an example for you. I will not read for this passage to you. You have to read this passage carefully. After reading this passage, you have to see this tree diagram, and then you have to write this answer. You have to write in the notebook. Another example that you have to find anywhere, and you have to make your own notes. यू मे प्रिपेअर इट इन द फॉर्म ऑफ नोट्स. तुम्ही नोट्सच्या फॉर्ममध्ये स्वतः तयार करायचा आहे. एक अनसीन पॅसेज तुम्ही स्वतः शोधायचा आहे. तो अनसीन पॅसेज लिहायचा आहे. त्यानंतर खाली नोट्स त्याच्या कशा बनवायच्या हे तुमचं तुम्ही स्वतः याच्या आधारे तयार करू शकता. प्रत्येक वेळेला अशी ट्री डायग्रॅमच पाहिजे असं काय नाही. तर तुम्ही दुसऱ्या फॉर्ममध्ये सुद्धा नोट्स तयार करू शकता. अगदी वरती टायटल असेल, त्या टायटलच्या पुढं सब टायटल, त्याच्यानंतर त्याचे सब टायटलचे त्याच्या पुढे इम्पॉर्टंट पॉईंट्स, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पॉईंट्स किंवा नोट्स तुम्ही तयार करू शकता. सो माइंड इट. देन हिअर इज सम इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अबाउट नोट मेकिंग अँड पॉईंट्स टू रिमेंबर व्हाईल मेकिंग नोट्स. रीड द एक्स्ट्रॅक्ट केअरफुली अँड अंडरस्टँड इट वेल. दिलेला एक्स्ट्रॅक्ट तुम्ही काळजीपूर्वक वाचन करणं गरजेचं आहे, अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. कन्वर्ट द गिवन पॅसेज इन टू ट्री डायग्राम, फ्लो चार्ट, टेबल, लिस्ट ऑफ पॉईंट्स. म्हणजे एखादी एक मुद्दे लिहिणं त्याला लिस्ट ऑफ पॉईंट्स म्हणलेलं आहे. नोट्स
आर ॲज इन्स्ट्रक्टेड इन द क्वेश्चन, किंवा जसं क्वेश्चन पेपरमध्ये तुला इन्स्ट्रक्ट केलं आहे किंवा इन्फॉर्म केलं आहे, सूचना दिली, त्यानुसार तुम्हाला तो ट्री डायग्राम पूर्ण करायचा आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा ॲक्टिव्हिटी शीटमध्ये इट इज गिवन इन द फॉर्म ऑफ टेबल ऑर चार्ट. जस्ट यू हॅव टू फिल रिमेनिंग ब्लँक प्लेसेस. देर आर near about 6 blank places for you. You have to fill that 6 blank places. Each blank place carries half marks. So 6 blank places carry 3 marks. So this question or this activity will be asked you for 3 marks. Here analysis of marks is given, already given here. Making marking scheme, covering important points as per instructions 2 marks, and presentation 1 mark. The way you present, ज्या पद्धतीनं जसं अपेक्षा केली आहे ॲक्टिव्हिटी शीटमध्ये, ज्या फॉर्ममध्ये तो डायग्रॅम असेल, ट्री डायग्रॅम असेल, पाय चार्ट असेल, तसाच पाय चार्ट, तसाच ट्री डायग्रॅम, तशीच टाईम टेबल किंवा टेबलच्या स्वरूपात इन्फॉर्मेशन तुम्हाला ॲन्सर पेपरमध्ये काढायची आहे. यू हॅव टू राईट इन द फॉर्म ऑफ डायग्रॅम, ट्री डायग्रॅम, चार्ट, पाय चार्ट, or whatever it is given in your activity sheet or question paper. जसं क्वेश्चन पेपरमध्ये दिलेलं आहे, इन द सेम मॅनर यू हॅव टू ड्रॉ अ टेबल इन युअर ॲन्सर पेपर. यू हॅव टू फिल ओनली ॲन्सर्स ॲट द ब्लँक प्लेसेस. ज्या ठिकाणी रिकामे जागा आहेत त्या ठिकाणी तुम्ही ॲन्सर्स जरी लिहिली तरी चालतील. साधारणपणे 6 ब्लँक प्लेसेस असतील, त्या 6 ब्लँक प्लेसेससाठी 3 मार्क्स असतील. ईच ब्लँक प्लेस कॅरीज हाफ मार्क्स. इन दिस वे धिस नोट मेकिंग कॅरीज 3 मार्क्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड ऑन पेज नंबर, टेक्स्टबुक पेज नंबर, माइंड इट, लिसन इट केअरफुली, पेज नंबर 149, टेक्स्टबुक पेज नंबर 149, देर इज अ पॅरेग्राफ ऑन आयुर्वेदिक मेडिसिन फॅक्ट्स. आयुर्वेदिक मेडिसिन फॅक्ट्सवरती एक पॅरेग्राफ दिलेला आहे. तो पॅरेग्राफ काळजीपूर्वक वाचायचा आणि त्याच पॅरेग्राफवरती आधारित ऑन पेज नंबर 150, 150 वरती तो फ्लो चार्ट दिलेला आहे. एक डायग्रॅम दिलेला आहे, ट्री डायग्रॅम दिलेला आहे. तो ट्री डायग्रॅम तुम्हाला रिकामा आहे तो फिलअप करायचा आहे. ज्या ठिकाणी ब्लँक प्लेसेस आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ते फिलअप करायचं आहे. आणि हे सगळं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ॲन्सर्स म्हणून लिहून काढायचं आहे. दिस इज युअर होमवर्क. डोंट वरी, दिस इज युअर होमवर्क. यू मस्ट राईट इट इन युअर नोटबुक. आय विल चेक इट एनी टाईम. सो इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू राईट इट इन युअर notebook properly. And in this manner we have complete or finished the skill of note making. In case of any difficulty or query, you may make contact with me. I am ready to help anytime. So तुम्ही कुठल्याही प्रकारे रायटिंग स्किलच्या बाबतीत काळजी करायची नाही. फक्त ज्या इन्स्ट्रक्शन्स, ज्या सूचना किंवा जसं तुम्हाला सांगितले त्या फॉर्ममध्ये तशाच पद्धतीनं तुम्ही प्रिपरेशन करायचं आहे, तयारी करायची आहे. बोर्ड एक्झामसाठी आपली तयारी या पद्धतीनं सुरू आहे. आय होप ऑल ऑफ यू विल गिव्ह मी गुड रिस्पॉन्स फॉर युअर ब्राईट फ्युचर. We are doing this for your bright future. So I hope there will not be any difficulty in case of making notes. As it is asked in the activity sheet, you are ready to write the answer of this activity independently. So I hope there will not be any query about it. Thank you very much.